स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे महत्त्वाचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदामध्ये देण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 अथर्ववेद, 2 सामवेद, 3 ऋग्वेद, 4 यजुर्वेद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अथर्ववेद. आयुर्वेदाची माहिती ही अथर्ववेदामध्ये देण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केला आहे? ऑप्शन क्रमांक 1 अथर्ववेद, 2 सामवेद, 3 ऋग्वेद, 4 यजुर्वेद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सामवेद. सामवेद या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केला आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताचा पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 रोहिणी, 2 अग्नी, 3 भास्कर, 4 आर्यभट्ट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आर्यभट्ट. भारताचा पहिला उपग्रह हा आर्यभट्ट आहे. प्रश्न क्रमांक 4, निलगिरी पर्वत हा कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 पूर्व भारत, 2 दक्षिण भारत, 3 उत्तर भारत, 4 पश्चिम भारत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण भारत. निलगिरी पर्वत हा दक्षिण भारत या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 5, भारताची राजधानी नवी दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी, 2 गंगा नदी, 3 यमुना नदी, 4 नर्मदा नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 यमुना नदी. भारताची राजधानी नवी दिल्ली हे शहर यमुना या नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, भारताचा सर्वात उंच पर्वत खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 कांचनजंगा, 2 नंदा देवी, 3 धौलागिरी, 4 माउंट एव्हरेस्ट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कांचनजंगा. कांचनजंगा हा भारताचा सर्वात उंच पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 7, जय जवान जय किसानचा नारा हा कोणी दिला होता? ऑप्शन क्रमांक 1 इंदिरा गांधी, 2 महात्मा गांधी, 3 पंडित जवाहरलाल नेहरू, 4 लाल बहादूर शास्त्री. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री. जय जवान जय किसानचा नारा हा लाल बहादूर शास्त्री यांनी दिला होता. प्रश्न क्रमांक 8, भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभा, 2 लोकसभा, 3 विधान परिषद, 4 विधानसभा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा. प्रश्न क्रमांक 9, 10,000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय व जगातील दुसरी खेळाडू कोण ठरली आहे? ऑप्शन क्रमांक 1 स्मृती मानधना, 2 शेफाली वर्मा, 3 मिताली राज, 4 हरमप्रीत कौर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मिताली राज. मिताली राज ही 10,000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय व जगातील दुसरी खेळाडू ठरली आहे. प्रश्न क्रमांक 10, पंजाब सरकारने मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमला कोणाचे नाव दिले आहे? ऑप्शन क्रमांक 1 बलबीर सिंग, 2 मिल्खा सिंग, 3 मनप्रीत सिंग, 4 मेजर ध्यानचंद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बलबीर सिंग. बलबीर सिंग यांचे पंजाब सरकारने मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमला नाव देण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 11, मानवधर्म सभा या संघटनेची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक, 2 सुभाषचंद्र बोस, 3 स्वामी विवेकानंद, 4 दादोबा पांडुरंग तरखडकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानवधर्म सभा या संघटनेची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 12, दख्खनचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 अग्निजन्य खडक, 2 बेसाल्ट खडक, 3 रूपांतरित खडक, 4 ग्रेनाइट खडक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बेसाल्ट खडक. दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडक या खडकापासून बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 13, शारदा सदन या संघटनेची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 स्वामी विवेकानंद, 2 रमाबाई रानडे, 3 पंडित रमाबाई, 4 स्वामी दयानंद सरस्वती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई. शारदा सदन या संघटनेची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 14, कोयना ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी, 2 भीमा नदी, 3 मुळा नदी, 4 कृष्णा नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा नदी. कोयना ही खालीलपैकी कृष्णा या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 15, कायमधारा पद्धत ही कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवालिस, 2 लॉर्ड वेलेस्ली, 3 लॉर्ड कर्झन, 4 लॉर्ड रिपन.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस. कायमधारा पद्धत ही लॉर्ड कॉर्नवॉलिस या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.